पंचायत समिती निवडणुकीतील कामती गटातून विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार कोमल अंकुश अवताडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि शैक्षणिक दाखल्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते कैलास ऐवळे यांनी गंभीर आक्षेप घेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना ऐवळे यांनी अवताडे यांनी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र आणि शाळेचा दाखला बनावट असल्याचा दावा करत माहिती अधिकारातून मिळवलेल्या कागदपत्रांचे पुरावे सादर केले। ऐवळे यांच्या म्हणण्यानुसार अवताडे यांनी नामनिर्देशन अर्जासोबत सादर केलेला शाळेचा दाखला अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जिल्हा परिषद शाळेचा नसल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केल्याचा दावा आहे। राखीव पुरवठा त्या ठिकाणी त्यांनी कुणबी मराठा हा जातीचा दाखला काढून बोगस दाखला, बोगस बनावट आणि खोटा दाखला तयार करून त्यांनी तिथं नामनिर्देशन पत्र भरलं आणि ते विजयी झाल्या। तर आम्ही त्या दाखल्याची चौकशी केली असता प्रांतसाहेबाकडे किंवा जिल्हा परिषद शाळेत त्यांनी जे दाखले जोडले तिथून आम्हाला माहिती अधिकाऱ्यामध्ये असं निदर्शन आलं की हा जातीय दाखलाही बोगस आहे आणि शाळेचा दाखलाही बोगस आहे। तरी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने लवकरात लवकर याची दखल घेऊन त्यांचा तत्काळ पद्धत रद्द करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला विनंती करतो। मी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल केले आहे, जात पडताळणी ऑफिसला दाखल केलेलं आहे आणि तहसीलदार मोहोळ या तिन्ही ठिकाणी दाखल केल्याने माझे राज्य निवडणूक आयोगाला एवढीच विनंती आहे की असे लोकशाहीला काळिमा फासणारे व्यक्ती किंवा जे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई होऊन जे खोटे दाखले बोगस दाखले जोडलेत त्याची चौकशी करून त्यांचं पद रद्द करून फेरनिवडणूक लावण्याची राज्य निवडणूक आयोगाला मी विनंती करतो।